राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात श्रावण सरींची उघडीप पाहायला मिळते. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही विजांसह पावसासाठी पोषक हवामान कायम आहे. आज राज्यातील तब्बल 4 जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. हवामान विभागाच्या माहितीनुसार आज अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 4 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी वातावरणात झपाट्यानं बदल होऊन मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. जळगाव, नाशिक, पुणे आणि सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, धाराशिव आणि लातूर या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्याच्या उर्वरित भागात मोठ्या पावसाची शक्यता तुलनेनं कमी असून काही ठिकाणी ऊन सावल्यांचा खेळ सुरू राहण्याचा अंदाज आहे. या भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी मोकळ्या मैदानात, झाडाखाली किंवा पाण्याच्या ठिकाणी थांबणं टाळावं. तसंच वादळी वाऱ्याची शक्यता असल्यानं शेतातील कामं करताना आणि प्रवास करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. पुढील काही तासात स्थानिक पातळीवर पावसाची तीव्रता वाढू शकते. अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज.